श्री स्वामी समर्थ. तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवर आले असाल तर अशा नवनवीन रेसिपीसाठी आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मंडळाची रेसिपी आहे मसाले भात. सर्वात आधी कुकरमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी टाकून घ्यायची तडतडली. त्यानंतर खडे मसाले टाकायचे, तेजपत्ता, दालचिनी हे एवढं टाकून घेतलेलं आहे मी. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाका. त्यानंतर मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत मोठमोठ्या. एका मिरचीचे 2 कट करून टाकलेले आहेत. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही टाकू शकता. देन त्याला 2-3 मिनिट होऊ द्यायचं. मिरच्या झाल्या की त्यानंतर कांदा टाकायचा. कांदा हा जास्त टाकायचा. मसाले भातासाठी कांदा जास्तच लागतो. मी 2 मोठे कांदे कट करून घेतलेले आहेत आणि कांदा हा जास्त पण लाल नाही करायचा आणि कमी पण नाही, थोडा लालसर पिंकिश कलरमध्ये करून घ्यायचा. देन कांदा 2-3 मिनिट झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता झाल्यानंतर कढीपत्ता, कांदा याला 2 ते 3 मिनिट चांगल्या प्रकारे होऊ द्यायचं. ते झाल्यानंतर टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट टाकायची. याला 2-3 मिनिट होऊ द्यायचं. म्हणजे टोमॅटो हा थोडा मॅश झाला पाहिजे. नंतर आपण वाटाणे भिजत घातले होते, ते वाटाणे टाकून घेतलेले आहेत. आता हे सर्वांना 2 ते 4 ते 5 मिनिट चांगल्या प्रकारे शिजू द्यायचं आणि त्यामध्ये पोटॅटो टाकायचं. आलू 2 टाकलेले आहे मी. आणि नंतर त्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे आपले, लाल तिखट, हळदी, गरम मसाला, किचन किंग मसाला, धने पावडर, जे आपल्याकडे अवेलेबल असेल ते टाकायचं आणि चांगल्या प्रकारे त्याला परतून घ्यायचं. पाहू शकता मी जसं तुम्ही या प्रकारे मसाले भात बनवला होता, अगदीच 100% म्हणजे मसाले भात खमंग, टेस्टी आणि खूप छान लागेल. तुम्हाला विचारतील की बा तुम्ही काय टाकलं आणि कशा पद्धतीने केली. नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून सांगू पण शकता. तांदूळ मी पहिलेच भिजत घालत 10 ते 15 मिनिट आधी ठेवले होते आणि गरम पाणी टाकायचं असते वरून आपल्याला. आणि ते भिजत घालून ठेवलं होतं फोडणी टाकायच्या आधी. आणि तेच आता यामध्ये टाकून चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे. पहा, अशा प्रकारे तुम्ही परतून घेऊ शकता. चांगल्या प्रकारे आपला मिसळलेला आहे तांदूळ. देन त्यामध्ये थोडं आपल्याला सांबार टाकायचा. सांबार झाल्यानंतर आपलं पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे साईडला. आता तेच गरम पाणी झालेलं आहे. ते गरम पाणी आपण यामध्ये टाकून द्यायचं आहे. एका ग्लासची खिचडी होती, तांदूळाची खिचडी होती. त्यासाठी मी 2 ग्लास घेतलेला आहे आणि त्यामध्ये शेंगदाणे टाकून आणि वरून मीठ आणि नंतर एकदा सांबार टाकून उकळी येऊ दिलेलं आहे आणि त्याला खालीवरती करायचं आणि देन त्यानंतर आता लावून घ्यायचं ते झाकण. कुकर लावून घेतल्यानंतर 2 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत, पाहू शकता शिट्टी होत आहे. आणि त्यानंतर आपण ओपन करून पाहायचं कशा पद्धतीने झाली. पाहू शकता खूप छान मोकळी झाली, चिकट पण नाही झाली, एकच नंबर. आणि तुम्ही ही रेसिपी करून पहा. अशाच रेसिपीसाठी सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. नक्की एकदा ट्राय करा, मला कमेंट करून सांगा कशी झाली. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. थँक्यू.